याच्यामध्ये फक्त आपल्याला इवन दो आपल्याला माहिती आहे अँड साठी कंजंक्शन वापरतात, म्हणजे हा सिम्बॉल आहे. ऑर साठी डिसजंक्शन वापरतात. इफ देन असेल तर इम्प्लिकेशन यूज करतात. आणि इफ अँड ओनली इफ IFF असेल, इफ अँड ओनली इफ असेल तर डबल इम्प्लिकेशनचा वापर होता. मग हे काय मध्येच इवन दो, तर लक्षात ठेवायला लागेल की इवन दो अँड साठीच वापरतात. म्हणजे हे स्टेटमेंट आहे तसं घ्यायचं आहे, फक्त इवन दो याचा अर्थ दोन स्टेटमेंटच्या मध्ये अँड आहे. आणि मग इट इज क्लाउडी जर पी असेल, इट इज नॉट क्लाउडी काय येणार आहे, तर निगेशन पी येणार आहे. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट निगेशन पी अँड इट इज स्टील रेनिंग, इट इज स्टील रेनिंग इज क्यू. क्यू ऑप्शन नाही दिले, मला वाटतं मी ऑप्शन लिहायचे होते, पण निगेशन पी अँड क्यू ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा या क्वेश्चनमध्ये काय वेगळं आहे, तर इवन दो शब्द MST CET मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. सिम्बॉलिक फॉर्मचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं आहे व्हर्बल फॉर्मचा. आणि मग व्हर्बल फॉर्म दिलेला आहे इवन दो इट इज नॉट क्लाउडी, इट इज स्टील रेनिंग. आणि मग सिम्बॉलिक फॉर्म काय येणार त्याचा, तर इवन दो असेल तर ते कुणासाठी वापरलं जातं, तर अँड साठी. लक्षात ठेवा. आणि स्टेटमेंट आहे तसं, म्हणजे इट इज क्लाउडी जर पी असेल तर इट इज नॉट क्लाउडी निगेशन पी असणार आहे. आणि इट इज स्टील रेनिंग आहे तसं क्यू आहे, निगेशन पी अँड क्यू.